कधी विचार केला आहे का एका मुलीचं आयुष्य फक्त काही पैशासाठी नष्ट होतं? आजची ही खरी घटना आहे, एका सुनेची, एका लेकीची आणि एका आईची, जिने सासरच्या अत्याचाराने त्रासून शेवटी स्वतःचा जीव दिला. लग्न म्हणजे दोन कुटुंबाचं एकत्र येणं म्हणतात, पण काही घरात लग्न हे मुलीचं शेवटचं पाऊल ठरतं. आज बघा, पैशाच्या हौस्याने एका निरागस मुलीचा अंत कसा केला. माझं तर नुसतं नशीबच फुटलं, अशी भिकार चोट सून केली. आई, ए आई, ए आई, काय झालं? ये, का म्हणून टेन्शन मध्ये दिसायलीस? काही नाही ग सोनी, काय सांगू तुला. जे विचार केला होता ते तर काही झालं नाही. तुझ्या मावशीचा फोन आला होता. फोनवर सांगू लागली की तिच्या पोराची सोयरीक झाली म्हण. काय माहित, कोणीतरी गाडीचं नाव घेऊ लागली आणि 50 लाख रुपये नेट रक्कम. काय आई, एवढा हुंडा घेतला मावशीनं आणि वरतून गाडी पण का? अगं माय गय, आता तूच बघ किती यायले तुझ्या मावशीला. मी तर माझ्या पोराला असंच मातीत घातलं, येड्यामध्ये काढला आम्हाला सगळ्यांना. तिच्या पोराला सरकारी नोकरी आहे ना, आणि माझं बी पोरग सरकारी नोकरीलाच आहे. तिच्याकडे का माझ्यापेक्षा जास्त जमीन जायदाद आहे की काय? अगं आई, आपल्याला जे भेटायचं होतं ते भेटलं. दादाचं लग्न झालं आणि तुला आली सून. आता कशाला विचार करायली? सोनी, आपण तर विनाकारणच लुटल्या गेलो ग. माझंही पोरग सरकारी नोकरीला हाय, घरदार हाय, जमीन हाय, सगळं तर हाय आपल्या जवळ, आणि तरी नशीब फुटलं आपलं. ओ आई, आई, ते ना तूप संपले, चपात्या करायच्या राहिल्या आता बाकी. तुम्ही तरी आणा, नाही तर मग बाबाला तरी सांगा ना, चपात्याला लावायचं राहिले. अगे बाई, एखाद्या वेळेस बिना तुपाची चपाती खाल्लीस तर काय मरणार नाहीस काय नाहीस तू? तुझं थोड्याशा तुपामध्ये काम होत नाही ना? तुला घागरभर तूप आणून देऊ का? ते बी संपून टाकशील लाज नसल्यावानी. अहो आई, तुम्हाला तर माहित आहे की मला तुपाची चपाती आवडत नाही. ते मी साधी चपाती खाते की नेहमी. तुमच्यासाठी सगळ्यासाठी म्हणू लागले. 1000-1200 रुपये किलो तूप आहे वहिनी. सांगा तुमच्या बापाला आणायला आणि नंतर खा. ताई, हे कसं बोलायला तुम्ही? मी माझ्या वडिलांना कशाला आणायला सांगू तूप? का म्हणून ग, काय झालं? तुझा बाप तर म्हणू लागला ना, म्हैस आहे म्हणा आमच्या इथं. मग तूप तर होतच असेल ना, तिकडूनच येताना घेऊन येत जाय 4-5 किलो. आमच्या तरी खाण्यात येईल ना. आई, घरचा खर्च निघल, बस तेवढंच होते तूप. आणि आई, तसं बघायला गेलं तर आम्ही 3 बहिणी आहोत. आई कोणाकोणाला देईल? बघितलं का आई, खाय आता तूप. तुझ्या माईला आत्ता फोन कर आणि 5 किलो तूप पाठव म्हणाव. आणि तसं तर लग्नामध्ये काही जास्त घेणं देणं केलं नाही, काही नाही. आता तूप तरी आणायला सांगा. नियतच खराब आहे तुझ्या मायबापाची. बरं आई, मी तुपासाठी बोलते माझ्या आईला. पण आई, पहिले तुम्ही ताईला समजून सांगा, मी यांची मोठी बहिणी आहे. ह्या कशा बोलायल्यात मला? यांचं शिक्षण घ्यायचं वय आहे, हे कसं बोलायल्यात मला? ताई, तुम्हाला माहित पाहिजे ना मोठ्या बहिणीला कसं बोलायला पाहिजे ते. ए सुजाते, कसं बोलायलीस तू? माझ्या बहिणीला असं बोलतीस का तू? अहो, तुम्ही मला बोलायल्या, यांना पण तर बघा. मी यांची मोठी बहिणी आहे, मला कसं बोलायल्यात बघा की. काय बोलली माझी बहीण असं? मला तर काही चुकीचं वाटलं नाही. बराबर बोलायल्या तुम्ही. किती काही जरी झालं तरी ती तुमची बहीण आहे, पण मी तर दुसऱ्याची लेक बाळ आहे ना. हे असं फालतूचं बोलणं बंद कर. आम्ही काय तुला दुसऱ्याचं समजलं नाही, काही नाही. पण घरात जराशी चांगली राहा. आणि हां, यानंतर जर माझ्या बहिणीला आणि माझ्या आईला जर मोठ्या आवाजात बोललीस ना, तर माझ्या एवढं वाईट नाही बघ तुझ्यासाठी कोणी. मोठ्या आवाजात? राहू दे दादा, 2 दिवस झाले नाहीत या घरामध्ये येऊन हिला. हिच्या मनात जर आलं ना तर ही घराच्या बाहेर काढायची होय मला. ही कोण आहे तुला घरातून बाहेर काढणारी? जरी न जास्त बडबड केली ना तर हिलाच घरातून बाहेर काढल मी. चूक तुझी नाही सुजाता, आमचेच कर्म खराब आहेत. एकापेक्षा एक सुंदर मुली येऊ लागल्या माझ्या लेकाला. पाहुण्याची अशी रांगच लागली होती, पण कर्म आमचे फुटले. तू होतीस नशिबामध्ये. सत्यानाश होऊ दे त्या माणसाचा ज्यानं तुझी सोयरीक आणली होती. लय बडाया मारू लागला. लय देणार हा हिचा बाप, लय देणार हा हिचा बाप. काय दिले तुझ्या बापानं? आई, त्या माणसाला बापानं पैसे खाऊ घातले असतील म्हणून त्यानं खोटं बोलू बोलू आपल्याला फसवलं. ताई, तुम्हाला जराशी पण लाज वाटना झाली? ए, माझ्या पोरीला वाकडं बोलू नको बघ. तोंड बंद कर तुझा. आई, मी वाकडं बोलणं झाले?
बस हे समजून सांगायले की हुंड्याच्या पैशानं घर चालत नाही. अशी कशी बोलायलीस तुम्ही आईला? आतापासून काऊन हैराण व्हायला दादा? बघ ना कसं तोंड चालवायली ही. तू बायको ना मॅडम घेऊन आलास मॅडम. ताई एवढं चांगलं नाही वाटत असं पोहरी सोरीला बोलायला. तुमचं पण लग्न होणार आहे, तुम्हाला पण दुसऱ्याच्या घरी जायचंय. सुजाता तुला तर जराशी लाज वाटना झाली. हे कसं बोलायलीस माझ्या लेकीला? बघितलं का दादा, आई फक्त तुपासाठी बोलली होती आणि एवढी बोलायली तुझी बायको. बघ एवढूशा तुपावरून किती भांडणं लावले घरामध्ये. बघ बघ जराशी तरी लाज वाटायली का? कशी भांडणं लावून चालली घरामध्ये. बघितलं का दादा किती लांब जीभ आहे तुझ्या बायकोची, असं तोंड चलवायली. अरे आईच्या पुढं आतापर्यंत आपल्या काकू नाही बोलल्या आणि हिचं तोंड थांबना झाले. अगं आईचे सगळे नाटकं कळाले मला. हिनं मार खाल्ल्याशिवाय सुधारणार नाही वाटायले. अरे हिला सकाळ संध्याकाळ 2-2 लाता घातल्याशिवाय ही काय सुधारणार नाही. तेव्हा ही कंट्रोल मध्ये येईल. आणि हे काम तू जर आता केली तर बरं आहे दादा, नाही तर डोक्यावर बसेल पुढे चालून. आले का तुम्ही? कसं आहे पोरग? काय बोलणं चालणं झालं? हो ग शांता, पोरग तर चांगलं आहे आणि त्यांना कोणती परेशानी पण नाही. आई पोरग पोलीस मध्ये आहे. अरे बापा हे तर लय चांगलं झालं की माय. घरदार कसं आहे त्याचं? आय घरदार तर लय चांगलं आहे ग आपल्यासारखं. आणि अजून नवीन घर बांधणं सुरू आहे त्याचं. शेत शिवार सगळं काय आहे. मग तर चांगलंच आहे की. बोलणं करा की पुढचं मग. हो ना आई, त्यांना कोणती परेशानी नाही. त्यांच्या घरचे सगळे खुश आहेत या सोयरिकीसाठी. हो शांता, त्यांच्या घरचे सगळेच खुश आहेत, पण मी नकार दिला या सोयरिकीसाठी. काय पण कामून? अरे त्या लोकांची डिमांड लय जास्त आहे. कमीत कमी त्यांना 50 लाख रुपये पाहिजेत हुंड्यामध्ये. हा तर मग काय झालं? अहो पोरग तर बघायचं असतं ना तुम्ही. सरकारी नोकरीला हाय, जमीन हाय, जायदाद हाय, सगळंच तर हाय त्याच्या घरी. आजकाल तर सगळेच द्यायलेत की. अगं कसं देणार आपण? कुठून देणार एवढा पैसा? 50 लाख काय छोटी रक्कम वाटली तुला? आपल्या घरची जमीन विकावी लागणार या लग्नासाठी. हा तर बाबा काय झालं? अरे आपण थोडीशी जमीन विकली तर सोनी तर चांगल्या घरात जाईल ना. अरे माधव, मी दुनिया बघितली रे आणि मी बोलण्यावरून व्यक्तीला ओळखतो. मी समजू शकतो तू एकदा जमीन विकून सोनीचं लग्न चांगल्या घरात करशील, पण काय गॅरंटी आहे की लग्नाच्या नंतर ते दुसरं काहीच मागणार नाहीत म्हणून? आपली सोनी एवढी शिकलेली आहे, पण त्या लोकांना त्याच्याहून काही घेणं देणं नाही. त्यांना फक्त हुंडा पाहिजे. आणि ते लोक एवढं तोंडानं पैसा मागायला येतं, एवढा हुंडा मागायला येतं, तर मला तरी वाटत नाही की लग्नाच्या नंतर ते शांत बसतील म्हणून. आणि हा माधव, हुंडा मागणाऱ्यापेक्षा हुंडा देणारा लय चुकीचा असतो. काही लोकांकडे लय पैसा राहते तर ते देतात हुंड्यामध्ये, पण काही लोकांची लय मजबुरी राहते. बस लय ऐकलं मी तुमचं. गोष्टीला फिरवणं बंद करा तुम्ही आता. आता तर माझ्या लेकीचं लग्न त्याच घरात होईल. हो बाबा, मी फोन करून बोलतो त्यांना. सोनीचं लग्न तर त्याच घरात व्हायला पाहिजे. मला काही बी करावं लागलं तरी चालेल. आणि बाबा टेन्शन घ्यायची काय गरज आहे? अर्धे पैसे मी माझ्या सासरून आणायला सांगतो तिला. आजच बोलतो मी फोन करून माझ्या सासऱ्याला. अरे तू हे कसा बोलायलास माधव? तू तुझ्या सासऱ्याला पैसे मागणार आणि ते पण तुझ्या बहिणीच्या लग्नासाठी? नाही तर काय, कोणत्या कामाला येतील मग ते? एवढं चांगलं पोरग कुठं भेटलं असतं त्याला? आणि बाबा आपण दुसऱ्याला देणार, मग आपण पण तर घेणार ना. आपण असंच लग्न करून टाकलं, काय दिलं त्यांनी? आता देतील मग, तेव्हा तर काय दिलं नाही. बस खूप झालं तुझं बोलणं. खूप काही बोलले तुम्ही आणि मी ऐकून घेतलं. या पैशाच्या बाबतीत ना सुजाताला ना सुजाताच्या मायबापाला कोणी काही बोलल. आणि तसं पण मी या सोयरिकीसाठी नकार देऊन आलोय. अरे खूप पोरं भेटतात रे, काय तुझ्या बहिणीचं वय निघून गेलं नाही? काही नाही. अरे दुसरं कोणतं चांगलं पोरग भेटल जे आपल्या पोरीची इज्जत करल, तिचा मान सन्मान करल. ओ तुमचं ना लय बोलणं झालं. तुमची ना मी बॅग पॅक करते. तुम्ही ना तीर्थयात्रेला निघून जा काही दिवसासाठी. इथं काय करायचंय कसं करायचंय ते आम्ही आमचं बघून घेतो. कारण तुम्ही असं मधात बोललेलं मला बिलकुल सहन होणार नाही. आता तुमच्यामुळेच माझ्या पोराचं असं वाटुळं झालंय. तेव्हा तोंड चालवलं जेवढं चालवायचं तेवढं, पण आता नाही चालू देणार. बाबा आई बराबर बोलायली. तुम्ही ना काही दिवसासाठी बाहेर कुठंतरी फिरून या. मी स्वतः लग्न लावतो माझ्या बहिणीचं. आणि राहिली गोष्ट माझ्या सासरची, त्यांना तर पैसे द्यावेच लागतील बाबा. त्यांना जर त्यांची लेक इथं ठेवायची असेल ना, त्यांना तर हुंडा द्यावाच लागेल. मी कुठंच जाणार नाही घर सोडून. आणि तुम्हाला दोघाला असं काही करू देणार नाही. मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तर असं बिलकुलच होऊ देणार नाही. मग आता एक काम करा तुम्ही, जी घराच्या बाहेरून एक रूम बांधलेली आहे ना, त्या रूम मध्ये पडून राहा. त्या रूमच्या बाहेर निघायची काही गरज नाही.
आणि घरामध्ये काय व्हायले आणि काय नाही काही घेणं देणं राहू देऊ नका तुम्हाला. हे बघ सुजाता, माझी गोष्ट ध्यान देऊन ऐक. माझ्या बहिणीची सोयरीक झाली आणि पोरग आहे पोलीसमध्ये. लग्नामध्ये थोडी पैशाची गरज पडणार आहे, तर तुझ्या बाबाला बोल 20-1 लाखाची तयारी ठेवा म्हणाव. अहो असं कसं बोलायला तुम्ही? माझे बाबा काय अंबानी नाहीत काय नाहीत. माझ्या लग्नामध्ये तुम्हाला माहित आहे ना किती खर्च झालाय ते. किती किती खर्च झालाय तुझ्या लग्नामध्ये? हे बघाव, तुम्हाला काय दिसलं की नाही दिसलं ते मला माहिती नाही, पण लग्नामध्ये खूप खर्च झालाय, खूप कर्ज घेतलंय माझ्या बाबांनी आणि अजूनही ते फेडतच राहिलेत. आता तुम्हीच सांगा एवढे पैसे कसे देतील आणि कुठून देतील माझे बाबा? अरे जेवढं तुझ्या बापानं दिलं होतं ना लग्नामध्ये तेवढं तर भिकाऱ्याला देतात. अरे दिलं काय होतं तुझ्या बापानं लग्नामध्ये? 6 लाख आणि 1 गाडी. जेव्हा तुम्ही सांगितलं होतं तुमची काही डिमांड नाही, तरी पण माझ्या बाबानं 6 लाख 1 गाडी दिली होती. हीच तर चूक झाली आमच्याकडून. आम्ही काही डिमांड ठेवली नाही ती. आम्ही त्या सोयरी करणाऱ्या माणसावरच भरोसा ठेवला. लय सांगू लागला खूप देणार हाय खूप देणार हाय म्हणून. आम्हाला वाटलं की मनोमन देसाल. आम्हाला कुठं माहित होतं तुम्ही भिकारी आहात ते. आता ते सगळं सोड, तुझ्या बापाला फोन कर आणि सांग एवढे एवढे पैसे लागायलेत म्हणून. अहो तुम्हाला जराशी लाज वाटना झाली का हे असं बोलायला? तुम्हाला माहित तरी आहे का जर मी माझ्या माहेरा फोन केला ना तुम्ही असे पैसे मागायले म्हणून तर तुमची किती बदनामी होईल? हे बघ, तू ना माझं डोकं खराब करू नको आता. बदनामी झाली तरी चालेल, तुला तुझ्या बापाकडून एवढे पैसे मागायचेच होतं. मी ही गोष्ट तुला पुन्हा बोलणार नाही. आता लगेच फोन कर बघ. हा तर तुम्ही पण ऐका मग, मी पण तुम्हाला दुसऱ्यांदा सांगणार नाही. मी माझ्या बाबाला पैशासाठी फोन करणार नाही. एक गोष्ट ऐक माझी, थोडा ना आवाज कमी करून बोलत जाय. अहो तुम्ही बघा ना, तुम्ही काय बोलायला मला आणि कसं? तू मला पुन्हा मोठ्यानं बोलली. यानंतर जर तू मला अशी बोललीस ना तर तू ही जीभच कापून टाकतो बघ. आणि आजच तुझ्या बापाला फोन करून सांग 20 लाखाची तयारी ठेवा म्हणाव, नाही तर तुझे हातपाय तोडून तुझ्या माहेरात नेऊन फेकून देईल तुला. पूर्ण 2 लिटर दूध खराब केलंस तू. आणि आई हे पण विचार, 20 लाख रुपये देणार होता नाहीचा बाप, काय झालं? कवा देणार होता ते लोक? हा सांग, काय बोलला तुझा बाप? देणार आहे की नाही? आई माझ्या बाबाजवळ एवढे पैसे नाहीत, ते कसे देतील? त्यांच्या अंगावर तर आधीच खूप कर्ज आहे, कुठून देतील एवढे पैसे माझे बाबा? जर तुझ्या बापाजवळ काही देण्यासारखं नव्हतंच तर माझ्या घरात तुझं लग्न कामून केलं? तुला कोण्या भिकाऱ्याच्या घरात दिलं असतं? आय मया पोराला काऊन फसवलं तुझ्या बापानं? आणि ऐक गय वहिनी, माझा भाऊ तुला तुझ्या माहेरात फेकून येईल ना तेव्हा तुझा बापाच नाही तर तुझा देव सुद्धा आणून देईल पैसे. भिकारे कुठले की ताई, भिकाऱ्यासारख्या गोष्टी तर तुम्ही करायल्या. माझ्या वडिलांना तर स्वतःच्या हिमतीवर लग्न केले, स्वतःच्या लेकीचं, आणि एक नाही 3-3 लेकीचं. आणि तुम्ही एका लेकीचं लग्न करू शकना झाले. भिकारी माणसं तर ताई तुम्ही आहात, तुम्ही. खरीच मन आहे ती, लातो के भूत बातों से नहीं मानते. ऐका ना हो, आता मला आईनं खूप मारलं. बस थोडस दूध जळालं माझ्याकडून, यामुळे मला खूप मारलं. काय बोलली तू? केस सोडा, मग केस दुखायले. ऐक ही गोष्ट, पैसे तर तुझ्या बापाला द्यावेच लागतील. आई केस सोडा की आई. आणि यापुढे जर माझ्या पोरीला मला उलट बोललीस ना, मोठ्यानं बोललीस ना, तो तोंडच फोडते बघ. माझ्या माईला उलट बोलतीस? जमिनीमध्ये पुरून टाकल बघ तुला. तुझ्या बापाला फोन करून पैसा आणायला सांग. सांग मला, फोन करतीस की? करते फोन. बाबा. सुजाता बाई, काय झालं? असं हळूहळू काऊन बोलायली तू? बाबा, आई कुठे? सुजाता, अगं तुझी आई कपडे शिवायली. कोणीतरी कपडे देऊन गेले तर शिवायला. त्याला आजच पाहिजे म्हण कपडे. त्याच घाईत सकाळ 5 वाजल्यापासून कपडे शिवायली. बाबा, आईला तर बरोबर दिसत नाही, कशाला शिवायली कपडे? एवढं वय झाले तिचं, शिवू नका म्हणाव तिला. हॅलो, हा बाई सुजाता. आई आई, हा बोल बाई, मी ऐकायले. अगं बाई, तुझा आवाज लय हळूहळू यायलाय. झोपून बोलायली की काय? काय काम असेल तर सांग ना बाई. अगं त्या बाजूच्या काकू नाहीत का, त्याची लेक आली, त्याच्या लेकीचा ड्रेस शिवून द्यायचाय. सकाळी 5 वाजल्यापासून कपडे शिवायले. येणार आहे थोडं थांबून घ्यायला. मी शिवते, तेवढे 4 पैसे आपल्याला खर्चायला होतात. बाई तुला मी नंतर करते फोन बोलायला. हे घे, बाबाला बोल तोपर्यंत तुझ्या. सुजाताबाई बोलली का तुझ्या आईला?
पूर्ण दिवस त्या मशीनीवर बसून राहते कपडे शिवायला. 4 पैसे येतील 4 पैसे येतील म्हणू वेळेवर भाकर पण देत नाही मला. पूर्ण दिवस माझा शेतामध्ये जातय, मग घरी येऊन म्हशीचं करावं लागतंय आणि आपलं चालूच राहतंय कपडे शिवणं. बरं बाई सुजाता, कर तोपर्यंत तू आराम. संध्याकाळच्याला कॉल करायला सांगतो तुझ्या आईला. बरं बाबा. कसं सांगू बाबाला, हे माणसं मला लय मारायले तर. आई बाबा, कसं सांगू तुम्हाला, किती कर्ज काढून माझ्या बाबानं माझं लग्न केलं होतं. एवढे पैसे तर माझे बाबा देऊ शकणार नाही. जर यायला पैसे भेटले नाही तर हे माणसं पुन्हा मला मारतील. जनावरांसारखं मारतात मला. लय त्रास होतोय, लय दुखतंय. नाही मला आता सहन होत नाही. यापेक्षा मी जास्त सहन नाही करू शकत. आता माझ्याजवळ बस एकच रस्ता आहे. असं कसं सिलेंडर फुटलं. माझं तर बोलणं बी झालं नाही मी लेकरासोबत. नमस्कार मंडळी. तर कशी वाटली तुम्हाला आजची आमची कहाणी? आजकाल तर समाजामध्ये सगळ्यात जास्त हेच घडत आहे. आजकाल तर पोरीला बघायला तेव्हाच जातात की हुंड्यामध्ये किती पैसा मिळणार. गाडी, जमीन, पैसा. मित्रांनो, मला एकच म्हणायचंय, जेव्हा तुम्ही तुमच्या लेकीचं लग्न करून तिला वाट लावता सासरी, तर एक गोष्ट तुम्ही तुमच्या लेकीला नक्की बोला की बाई, जोपर्यंत तुझ्या सासरचे लोक तुला निभवतात तोपर्यंत तू निभावून घे, नाहीतर तू आपल्या घरी निघून ये. हे नाते गोते तुझ्या जीवापेक्षा मोठे नाहीत.